कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावरती भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केलाय। पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारतानं एकदिवसीय मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे। कोहलीनं खणखणीत शतक ठोकत 111 धावांची नाबाद खेळी केली, तर दिनेश कार्तिक देखील 50 धावांवरती नाबाद राहिला। रिओ ऑलिम्पिकमधली भारताची रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला स्पोर्ट्स इलिस्ट्रेटेडचा यंदाची सर्वोत्तम क्रीडापटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। स्पोर्ट्स इलिस्ट्रेटेड या नियतकालिकाचा क्रीडा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला। शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा जाहीर केलेली आहे। या संदर्भात शासन निर्णय काल काढण्यात आलेला आहे। राज्य किंवा देशातील आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी वापरला जातोय। यातील 11वा उद्देश म्हणून आता शेतकरी कर्जमाफीचा समावेश देखील करण्यात आलाय। जर्मनीत आजपासून G20 संमेलनाला म्हणजे परिषदेला सुरुवात होते। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत दाखल झालेत। यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट करत भारतानं चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आणलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल 3 दिवसीय दौऱ्याचा काल समारोप झाला। शेवटच्या दिवशी मोदी आणि नेत्यानाहू यांनी चक्क समुद्रात जाऊन फेरफटका मारला। इस्रायलमध्ये समुद्राचं खारं पाणी शुद्ध केलं जातं आणि या पाण्याची त्यांनी चवही चाखली। अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधण्याच्या हालचाली विश्व हिंदू परिषदेनं सुरू केल्या आहेत। कारण विश्व हिंदू परिषदेकडून 3 ट्रक दगड आणण्यात आलेत। अयोध्येतल्या पूरम कार्यशाळेच्या मैदानात हे दगड आता ठेवण्यात आले। शिक्षणासाठी तसंच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। अशा व्यक्तीला शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। जात पडताळणी करण्यासाठी 10 ते 12 वर्षांचा वेळ जातो। तोपर्यंत तेवढी सेवा केल्यास कर्मचाऱ्याकडून सर्व्हिस प्रोटेक्शनची मागणी केली जाते। अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सर्व्हिस प्रोटेक्शनचे आदेश दिले होते। या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। विमानतळ आणि मॉलमध्ये खाद्यपदार्थ किंवा पाणी घेताना होणारी लूट लवकरच थांबणार आहे। कोणत्याही खाद्यपदार्थ आणि कोल्ड्रिंक्सवरील MRP पेक्षा जास्त किंमत वसूल करण्यास बंदी घालण्यात येणार आहे। तसे आदेश केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने दिलेत। 1 जानेवारी 2018 पासून या आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। दहीहंडी आणि गणेशोत्सवावर सर्वोच्च न्यायालयाने टाकलेल्या निर्बंधातून सुटका करण्यासाठी आता राज्य सरकार आक्रमक झालंय। दहीहंडी उत्सवासाठीच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। जर अटी आणि नियमात बदल झाला नाही तर राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे। शिर्डी संस्थानने साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्याचाच भाग म्हणून शिर्डी संस्थानचा ब्रँड अँबॅसेडर करण्यासाठी मोठी नावं चर्चेत आहेत। यामध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि बाहुबली फेम प्रभास यांचीही नावं आहेत। शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे। गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांनी केलेल्या मारहाण प्रकरणात काल 5व्या दिवशी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। विठ्ठल पाटील यांच्यावरती मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। प्राचार्य संजय आठवले मारहाणीचा आरोप करणारा शिपाई अमोल काळेची काल चौकशी करण्यात आली। मुंबईतील कांदिवली भागामध्ये चालत्या गाडीत एका 20 वर्षीय तरुणीवरती बलात्काराचा प्रयत्न झालेला आहे। तरुणीच्या तक्रारीनंतर चारकोप पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। गुरुवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी कॉलेजात जात होती। त्याचवेळी कांदिवली मालाड दरम्यान 3 जणांनी तिचं अपहरण करून तिला मड आयलंड भागामध्ये नेलं। तिथं तिघांनी तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचं तिचं म्हणणं आहे। गंगाखेड साखर कारखान्याच्या संचालक महामंडळानं केलेल्या कर्ज घोटाळ्याची बातमी एबीपी माझानं लावून धरली। त्यानंतर अखेर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि संचालक या मंडळाविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। आज रत्नाकर गुट्टे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मध्य प्रदेश पोलिसांनी सुटका केली आहे। देशव्यापी किसान मुक्ती यात्रेवरती निघालेल्या राजू शेट्टींना काल दुपारी मध्य प्रदेशच्या दलोदात इथं अटक करण्यात आलेली होती। मुंबईकरांच्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर लवकरच माफ होणार आहे। काल शिवसेनेच्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली। शिवाय 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात 60% इतकी सवलत मिळणार आहे। मालवणमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची दादागिरी बघायला मिळाली आहे, कारण मच्छीमारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नितेश राणेंनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवरती थेट मासे फेकले। एवढंच नाही तर त्यांना शिवीगाळही केली आहे। रणवीर सिंगनं गुरुवारी त्याचा 31वा वाढदिवस साजरा केला आणि हा खास दिवस त्यानं त्याची कथित गर्लफ्रेंड दीपिका सोबत साजरा केल्याच्या चर्चा आहेत। वाढदिवसाच्या आदल्या रात्री म्हणजे बुधवारी हे दोघे ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी गेलेले होते। यावेळी रणवीर दीपिका सोबत त्याच्या नव्या कोऱ्या कारमध्ये दिसला। ताज हॉटेलमधून परतत असताना वांद्र्यात हे दोघं एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले। सैफीनाचा छोटा नवाब तैमूरचे नवीन फोटो सध्या सोशल साईटवरती व्हायरल झाले आहेत। या फोटोमध्ये तैमूर बाल्कनीतल्या झोपाळ्यात आनंद घेताना दिसतोय। ट्रॅप या सिनेमामध्ये वजन घटवल्यानंतर अभिनेता राजकुमार रावने आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी 11 किलो वजन त्यानं वाढवलेलं आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस या वेब सिरीजसाठी तो काम करताना दिसणार आहे। नुकतंच राजकुमार रावने सोशल साईटवरती त्याचा हा लुक त्यानं रिव्हील केलेला आहे। नेटिझन्सकडून मात्र या फोटोची चांगलीच खिल्ली उडवली जाते। विठ्ठल रुक्मिणी सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी आता मालिकेच्या रूपात तुमच्या भेटीला येते। विठू माऊली ही मालिका स्टार प्रवाहावरती लवकरच सुरू होणार आहे। संत भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचं माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचं वेगळेपण असेल। या मालिकेत कुठले कलाकार दिसणार आहेत हे मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे।